सई बघू बघू काय झालं? खर्चटला का नुसताच मुरगळला? बघू. ओ सिद्धी, एवढं काहीच झालं नाही अरे, डोंट वरी. अरे असं कसं काय नाही? मी बघितलं तुला पडताना, कुठेतरी फ्रॅक्चर असेल. मी ॲम्ब्युलन्स मागवतो, आपण तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. अरे रिलॅक्स, मला काही झालेलं नाहीये, एकदम फिट अँड फाईन आहे मी. हे बघ, सावकाश सावकाश. फिट अँड फाईन आहे. आदित्य दादा, अहो माझ्या चुलत्याचा फोन आला होता. तो म्हणतोय की तिकडचं मुहूर्त टळत आलंय, आपल्याला लवकर तिकडे जायला लागेल तयारी करायला. काय करायचं मला काय कळना. काय करायचं म्हणजे? निघूया आपण. ए बेटू, काहीतरी पागलसारखी बडबड नकोस. तुला आता कुठेच जाता येणार नाहीये. अरे पण डॅडू, ऑर्डरचं काय? अरे खड्ड्यात गेली ती ऑर्डर. अहो ताई बरोबर बोलतायत ते. अहो काम काय होतच राहील, तुम्ही आधी जीवाचं बघा ना. सई आहे बघ, तुला आता डॉक्टर कडे जाणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अरे पण काही करून आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. होईल ताई, ती बी पूर्ण होईल. आम्ही जाऊ तिकडे. काय वाद येते हो? हा म्हणजे विद्या, तुला तर ते काय डेकोरेशन करायचं ते सगळं माहितच असेल ना. म्हणजे मला तेवढं काय माहित नाही, पण आपण करू ना काहीतरी. हा अरे नाही जमलं ना तर माझे ओळखीचे 2-3 डेकोरेटर आहेत, त्यांना देऊन टाकू ती ऑर्डर. आणि पैसे जे ठरलेत ना त्याचे 50% त्यांना देऊन टाकू. काय फरक पडतोय? अरे ही आयडिया चांगली आहे की. मग हा तसंच करूया आपण. मी लगेच फोन करतो डेकोरेटरला. तुम्ही आधी डॉक्टरला फोन करा. आदित्य डॉक्टरला इथेच घेऊन येतो ना मी. हा तसं झालं तर अजूनच बेस्ट होईल. मग मी काय करू? फोन लावू की नको? तुम्ही फोन लावा. अरे पण कोणाला लावू? डॉक्टरला का डेकोरेटरला? 1 मिनिट, सगळ्यांनी गप्प बसा. आता मी सांगते तेच आणि तसंच करायचं. डॅडू आणि भगवान, तुम्ही दोघंही रिक्षामध्ये सामान भरायला घ्या लगेच. ठीक आहे. तुम्ही दोघं बघत काय बसलाय? मला हात द्या, आज जाऊया आपण. आता काही तुझं काम पूर्ण होत नाही आणि तुझी माझ्यापासून सुटकाही नाही. चांगली अद्दल घडली. आता कर वेळेत काम पूर्ण. मला शहाणपणा शिकवत होतीस नाही का? आता बस लंगडी होऊन खरातच. नाही नाही अगं विद्या, इट्स ओके, होईल तर ठीक, नाही करत शिकण्याची. ऐक ना, आपण लवकरात लवकर निघूया. मी ना ती साडी नेसणार आहे आज, कारण तो माझा लकी कलर आहे. ओके विद्या, तू ना तिकडे ती लिस्ट ठेवली आहे ना, त्यात एकदा सगळं सामान चेक करून घे. सगळं आपण बरोबर आहे ना बघूया आणि मग भरून टाकूया गाडीमध्ये. आणि आदित्य, आपण काय करायचं? भगवान दादा आणि डॅडूला पुढे पाठवूयात की एकत्रच निघूयात सगळेजण? नाही, एकत्रच जाऊयात. कशाला उगाच पुढे मागे. बरं ऐक ना, आधी तू आधी हॉलवर फोन कर, त्यांना सांग की आपण 10 मिनिटात निघतोय आणि 15व्या मिनिटाला तिथे पोहोचतोय म्हणून. ओके? अरे बघत काय बसलाय? चला आवरा. सई, आपल्याला खरंच सगळं जमणार आहे का? मला तुमचं माहिती नाही, पण मला नक्की जमणार आहे सगळं. सई, तुला चालताही येत नाही आधाराशिवाय. अरे पण आधार घेऊन येतोय ना चालता. मग तुम्ही माझा आधार व्हा, बाकी सगळं मी बघून घेते. ते सगळं करूच आपण. पण आदित्य ऐक ना प्लीज, आता उगाच बोलण्यात वेळ नको घालू. मला ही आजची कमिटमेंट वेळेतच पूर्ण करायची. ही ऑर्डर पूर्ण न करता मम्मा डॅडूकडे जाण्यापेक्षा लंगडत लंगडत हॉलवर जाणं जास्त प्रिफर करेन मी. आणि आय प्रॉमिस, मी परत अजिबात धडपडणार नाही. पण मला तेच कळत नाहीये, तुम्ही बाहेर तरी कशा पडल्या? ऍक्च्युली मला पण नाही कळलं कसं पडले ते. म्हणजे आपण इथनच जेव्हा गेलो पाणी भरायला तेव्हा घसरडं नाही वाटलं मला कुठे काही. मग पण तिकडे गेलो, तिकडे त्या सिंधू मम्मींनी राडे घातले. मग तू वॉशरूमला गेलीस तेवढ्यात मला हाक आली आदित्यची. म्हणून मी घाईघाईत परत आले आणि मला कळलंच नाही, माझं लक्ष नव्हतं. मी त्या साबणाच्या पाण्यावर पाय ठेवला आणि घसरले. एक मिनिट, साबणाचं पाणी? एवढं सकाळी कसं काय असेल साबणाचं पाणी? म्हणजे कपडे धुतले असतील ग. अहो पण नळावर तर कोणीच कपडे धुत नव्हतं ना. नळावर तर फक्त आपणच होतो, तुम्ही, मी आणि सिंधुबाई. या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीनेच केलं असणार समजा. नाही ग, त्यांनी नसेल केलं. त्यांनी तर आपल्याला पाणी भरून दिलं आधी. अहो ती लय डेंजर बाई आहे.
तुम्हाला आठवतं आपण आलो तेव्हा ती काय म्हणली होती, रांग तोडली तर टांग तोडीन म्हणून. विद्या हे खरं असेल ना तर आपण आज ही ऑर्डर पूर्ण करून दाखवायलाच हवी. तू एक काम कर, तू आवर जा, नाही तर उशीर होईल आपल्याला. हा, येळीच बंदोबस्त नाही केला ना खरंच उशीर होईल. मी आलेच. लाज्जो, अजिबात न लाजता मला साडी नेसवून देशील ना? हा, पण तू जर का तुझ्या लंगड्या बायकोला लाजणार असशील तर मग मी विद्याला बोलवते. सई, तू फार वेळ सिरियस राहूच नाही ना शकत. आदित्य, अरे मी जेव्हा सिरियस होईल ना. हा, माहितीये. चला ये. सिंधुबाई, आज लय खुशीत दिसतंय. बाय 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 बाय. खुश राहा तरी त्रास, राग राग करा तरी त्रास. काय करावं तरी काय माझ्यासारख्या गरीब बापड्या बाईनी. तुम्ही आणि गरीब बिचारा, अहो तुम्ही तर मालकी नाही इथल्या. हो ग हो, पण आता तुमच्यासारखे भाडेकरू आहेत म्हणून मी मालकीण. नाही तर बघितलंच ना किती कष्ट उपसायला लागतात मला. तेच म्हणत होते मी म्हणलं होतं ना तुम्हाला समधी कापड उद्या धुवून देते. अगं आता तू एवढा बिझनेस करणारी बाई, तुझ्याकडून कपडे धुवून घेणं बरं दिसत नाही. लोकांच्या फाटक्यात पाय टाकणं, तंगड्यात तंगड टाकणं बरं दिसतंय का? ए चिचुंद्रे, ते काय करायचं ना ते माझं मी ठरवीन, कळलं? आणि माझ्या पायाचं सोड, तू जाऊन तुझ्या सईताईच्या पायाचं काय होतंय ते बघ. कारण हे काम गेलं ना तर पुढच्या महिन्यात पुन्हा माझ्या याच पायाशी यायची वेळ येईल. कोण कोणाच्या पायाशी येईल, काय येईल हे नाही येणारी येळच ठरवेल. पण तुम्ही कोणाच्या पायात साबणाचं सांडपाणी टाकू नका, नाहीतर काय? या चिचुंद्रीला कळलं की काय की मी साबणाचं पाणी टाकलं होतं? कळलं तर कळू दे. हे भागुबाई सहनिवास आहे, माझं भागुबाई सहनिवास. इथे माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. अगं आई गो, मेले गो बाई मेले, कंबरड मोडलं ग बाई माझं. अगं आई, कुणी ऐका मदतीला या रे कुणीतरी. अगं आई, दत्तर 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 दत्तर. तुला तर मी थांब बघते तुला. खूप सुंदर दिसते, एवढी सुंदर की कोणी पाहताच प्रेमात पडेल. काय ग, कुठे रमलीस? आठवणींमध्ये. तू मला साडी नेसवतानाच्या सगळ्या आठवणी अशा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या माझ्या. बस. कुठल्या आठवणी मलाही सांग. सगळ्याच आठवणी, म्हणजे आपल्या लाईफची पूर्ण जर्नी तशी समोर उभी राहिली होती माझी. एक तो दिवस होता आपल्या लग्नाचा, जेव्हा आपण आपल्या पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवत होतो. आणि एक हा दिवस आहे जेव्हा आपण दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्याची स्वप्न रंगवतोय. एक तो दिवस होता जेव्हा तुझ्या आधाराने सप्तपदीचं एक एक पाऊल टाकत होते. आणि एक हा दिवस आहे जेव्हा मला एक पाऊल सुद्धा धड टाकता येत नाही, पण तरी तुझ्या आधाराने मी ते टाकतेय. त्या दिवशी सुद्धा तू मला साडी नेसवत होतास आणि आज सुद्धा मला साडी नेसवतोय. सगळ्या गोष्टी तेवढ्या बदलल्या,
तरी किती सेम वाटतंय ना सगळं. वाटणारच ना. तुझं माझं आपल्यापर्यंत सेमच आहे अजूनही. हा, क्वांटिटी वाईज थोडं वाढलंय. पण आपल्या वयाची क्वांटिटी अशी वाढत असताना आपलं प्रेम त्याच्याबरोबर कमी कमी नाही ना होत जाणार. काही काय बोलतेस, असं का होईल? नाही होणार माहितीये मला, पण तरी परत परत ऐकायला मज्जा येते. सांग ना, आपण म्हातारे झालो, मी अशी कायमची लंगडत लंगडत चालत असते, तरीही माझ्या हट्टासाठी मला अशी साडी नेसून देशील ना? आता तुझे हट्ट पुरवायचं प्रॉमिसच दिलंय म्हणल्यावर ते करावंच लागणार ना. म्हातारपणी मला ऐकूही नसं झालं ना तर हिअरिंग मशीन लावेन तुझे हट्ट ऐकायला. आणि दिसेन असं झालं तर असं चाचपडत तुझ्यासाठी मस्त साडी शोधेन. आणि जर असं पाठीला असा पोक आला आणि असं जर वाकावं लागलं ना तर अजून खाली वाकून तुझ्या साडीच्या निर्या करेन. पण हे काम कधीच अर्धवट सोडणार नाही. खूप असं यार. आणि तू नसतास ना तर माझं लाईफ एकदम बोगस आणि पक्वास झालं असतं. त्यामुळे तू कायम कायम माझ्या बरोबर राहा आणि मला कधीच तुझ्यापासून दूर करू नकोस. प्रॉमिस कर मला. अय नवरा बायको, चला बिगी. हॉल वाट बघतोय तुमची. तुम्ही गेटवर या, मी आहे तिकडे. कुर्सी की पेटी बांध लीजिए, क्योंकि हमारे लाइफ का हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है. वर घे. नाही जास्ती झालं. थोडं तिकडून खाली खाली. हा, आणि राईटला एक. बस फॅन्टॅस्टिक, मस्त. सावकाश या. काय तू पण लक्ष दे ना जरा बाळा. पाय हळू काढा. सही. अरे बाप रे. आज से 1 महीने तक आपको कुछ नहीं करना है. आपको अपने पैर के ऊपर प्रेशर नहीं देना है और हेल्दी खाना खाते रहना है ताकि आपका पैर जल्दी से जल्दी ठीक हो सके. डॉक्टर, पण हे सगळे रूल्स फॉलो करून मी माझ्या फुलांच्या स्टॉलवर जाऊ शकते ना? नाही काय ना, माझा बिझनेस आता नवीन आहे, त्यामुळे बस इतनी सी बात मान लीजिए प्लीज. बिल्कुल नहीं. आपको अगले 1 महीने के लिए कुछ काम नहीं करना है. डोंट वरी डॉक्टर, हे सगळे रूल्स फॉलो करून
आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ. लाडू, तुला बरं वाटत असेल ना आता? काय काय बडबडतेस तू? अरे आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बेटूचा फ्रॅक्चर बंड्या झालाय आणि मी खुश असेन. मग काय, तूच मला सारखं म्हणत होतास ना, बेटू विश्रांती घे, बेटू जरा आराम कर. झालं, आता मला कंपल्सरी करावाच लागणार आहे आराम. तुझी विश पूर्ण झाली. माझी खरी विश तर आता आदित्यच पूर्ण करणार आहे. काय? नाही काय नाही काय नाही. बरं ठीक आहे, चल आम्ही निघतो आता. सई, ऐक ना, आता लगेच असंच आपल्या चाळीत जायचं म्हणजे म्हणजे नाही, म्हणजे आता तिथे एवढ्या छोट्याशा खोलीत तुझा नीट आराम होईल असं आम्हाला वाटत नाहीये. त्यात ती सिंधुबाई आपल्या डोक्यावर त्रास देतच असणार. हा, आपण दोघं मिळून करू ना मॅनेज. तेच तर नकोय ना सई. दोघं मिळून मॅनेज करणार म्हणजे परत तुझ्या जीवाला दगदग. बरं ठीक आहे, मग तू मॅनेज कर, मी काही बोलणार नाही. नक्की? मग प्रॉमिस? हा बाबा, प्रॉमिस. ओके, मग जे काय मॅनेज करायचं ते ऑलरेडी झालंय मॅनेज. पण आता तू कशाला नाही म्हणणार नाहीस, तू काही विचारणार नाहीस, तू प्रॉमिस केलंस. एक मिनिट, म्हणजे नक्की काय मॅनेज केलंस तू? म्हणजे आता सध्या तू माझ्या बरोबर चाळीत न येता तुझ्या डॅडू बरोबर त्यांच्या घरी जायचंय. नाही यार आधी, मला नाही जायचंय त्या घरी, मला माझ्या घरी जायचंय. अरे बेटू, ते पण घर तुझंच आहे. हा, नाही डॅडू, तू जरी माझा असलास ना तरी आता ते घर माझं नाही. मला तिथे आता आपलं घरवाला फिलिंगच येत नाही. ते फिलिंग मला फक्त आदित्य बरोबर असतानाच येत. तसं असेल तर मग तू पण चल ना आदित्य आमच्या बरोबर. हो काका, नाही नाही, मी कसा. आता का? मग अशी तर एका पायावर तयार होतास ना मला तिकडे पाठवायला. मग आता तू पण चल की. तू का नाही येते? सही, अगं पण जर का तू तिथे येणार असशील तरच मी तिकडे जाणार, नाहीतर मी जाणार नाही, आणि दॅट इज फायनल. ओके, नाही ओके ओके ठीक आहे. म्हणजे मला दिलेलं प्रॉमिस इतक्या लगेच मोडायचं असेल तर ठीक आहे. आणि मी सुद्धा तुझ्या डॅडूंना जे प्रॉमिस केलं होतं तेही जर तुम्हाला मोडायला लावणार असेल तर मी काहीच बोलत नाही. एकदा फक्त क्लिअरली सांग की माझ्या शब्दाला काही किंमत नाही, काही व्हॅल्यू उरली नाहीये. शेवटी तुला जे हवं, तुला जे पटतंय तेच तू करणार आहेस. सांग आता. अरे यार आधी मला तसं म्हणायचं नव्हतं यार. ठीक आहे, मी तुझं प्रॉमिस पाहायला तयार आहे, पण नाही आणि बिन नाही असे. अगं सही, आम्ही तुला बरं वाटावं म्हणूनच करतोय. थोडे दिवस हे बघ, तू बरी झालीस ना की मी लवकरात लवकर येऊन तुला तिकडनं घेऊन जाईल. मी प्रॉमिस करतो ना. पण तोपर्यंत प्लीज थोडे दिवस तुझ्या मामा डॅडून बरोबर राहा प्लीज. ओके, चल बस. सगळे औषधं काळजी घ्या. आधी ऐक ना, मी लवकरात लवकर बरी होईल आणि स्वतःच्या पायावर चाल. नाही, मी धावत धावत घरी येईन. ओके, पण तोपर्यंत प्लीज स्वतःची काळजी घे. हो सर. आणि मला रोज फोन करा. म्हणजे जर व्हिडिओ कॉल नाही जमला ना तरी ऑडिओ कॉल करत राहा, पण बोलत राहा माझ्याशी. मला तुझ्याशिवाय अजिबात करमणार नाही आणि तुलाही माझ्याशिवाय करमणार नाही, मला माहितीये. पण प्लीज प्लीज बोलत राहा माझ्याशी. हो सर.
सॉरी से, पण तुला होणारा त्रास मी पाहू शकत नव्हतो. आता माझ्यापासून दूर का असेना, पण निदान तू तरी सुखात राहशील.